बर्थडे झाला एकमेकाच्या अंगावर केक टाकणं गरजेचं असतं, त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर भावांनो, जय श्रीराम. मी आहे तुमचा गावाकडचा शुभ. आज सकाळ सकाळ बेलारवाडीला चाललो होतो. जाता जाता आपल्या देलवडी गावातील भैरवनाथ महाराजांचं दर्शन घेतलं आणि बेलारवाडीला पोहोचलो. आपले बजरंग दलाचे कार्यकर्ते पैलवान दादा वालेकर यांची भेट घे. दादांचा काय लवकर फोन संपना. मग काय म्हणलं, दादांच्या लाडक्या पुतण्यावरच खेळावं. पण तुम्हाला तर माहिती, लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं. पण बाबा, हे देवाघरचा पैलवान बरं. मग दादांवर थोडीफार चर्चा करून आपल्याला सरबत पेलो आणि मग निघालो आपलं घराच्या दिशेने. घरी आलो की काय, आज बुधवार असल्यामुळे होती लाईट. नानाच्या चार्जिंगला लावून कटिंग. आता कसं फ्रेश दिसतंय का नाही. उन्हाचा दिवस, ट्रिप कॅन्सल झाला, तुम्ही खुश होता ना. आम्हाला एवढं दुःख झालं की आम्ही हसत. गणेशला म्हणलं काय उद्योग नको, कुठं काय सोडत असतात होय. लगेच आपलं ऐकलं की टापर बांधली, निवांत 2-3 वडापाव आणलं, मग निघालो घराच्या दिवशी. घरी आलो, थोडंफार काम केलं आणि मग काय संध्याकाळ झाली. आपल्या सोहेल भाऊचा बर्थडे सेलिब्रेशन करायला आम्ही पोहोचलो राशन. आयुष्यातलं पहिलेच बर्थडे सेलिब्रेशन एवढं असं की त्या बर्थडे साठी इतकी माणसं ताट करून थांबले आणि त्यासाठी सगळं श्रेय जातं आपले जयशंकर पान शॉपचे ओनर अक्षय भाऊचं. तर काय उरकत नव्हतं. मग म्हणलं जरा मोबाईलला कव्हर आणि मॅटचे ग्लास टाकून आणावं. मग काय आपल्या काटकर बंधूंकडे गेलो. त्या प्रायव्हसी ग्लासने काय झालं माहिती का, उन्हाचा लय त्रास व्हायचा, मोबाईलला चार्जिंग टिकत नव्हती. मग काय बर्थडे सेलिब्रेशन केलं. एवढा मोठा केक एक बी घास खायला नाही भेटला. बर्थडे झाला एकमेकाच्या अंगावर केक टाकावंच लागतो. घरी आलो, हनुमान चालीसा पठण केलं, दिवसाचा शेवट केला. हरी मला सोजुदाय गोपालाचारी बुद्धिहीन तनुजा आणि केस मेर पवन कुमार बल बुद्धि विद्या देव हे हरव कलेश बेकार.